नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। गरीब विद्यार्थियों को शिक्षा से रखा जा रहा है दूर, राजेंद्र पातोड़े। कोरोना संक्रमण के बीच स्कूल शुरू करने का निर्णय जिला व्यवस्थापन समिति पर छोड़ने का राज्य सरकार का फैसला एक नियोजित तरीके से रचा गया षड्यंत्र है। डिजिटल शिक्षा के नाम पर शहरी और ग्रामीण क्षेत्र के गरीब विद्यार्थियों को शिक्षा से दूर करने का षड्यंत्र राज्य सरकार द्वारा किया गया है। ऐसे कई आरोप वंचित बहुजन आघाड़ी के प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोड़े ने किए हैं। राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने तो निर्णय घ्यावा असा अत्यंत अनाकलनीय असलेला निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। खरे तर शाळा सुरू करणे आणि शाळा व्यवस्थित चालवणे ही जबाबदारी राज्य शासनाची होती, परंतु राज्य शासनाने आपले हात वर केलेत आणि त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावं अशा पद्धतीचा प्रयत्न शाळांमार्फत सुरू झाला। या सर्व प्रक्रियेमध्ये 60% विद्यार्थी जे आहेत ते वंचित राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी अशी मागणी करते की एकतर सरकारने हा जो निर्णय घेतलाय तो निर्णय परत घ्यावा, सर्व शाळा एकत्रित सुरू झाल्या पाहिजे, त्यांच्या परीक्षा एकत्रित झाल्या पाहिजे, या संदर्भात सरकारनेच निर्णय घेतला पाहिजे। आणि असं होणार नसेल तर या प्रवाहाबाहेर राहणारे जे विद्यार्थी आहेत, जो घटक 60% पेक्षा अधिक ठरणार आहे, त्यांना मोफत लॅपटॉप, मोबाईल आणि इंटरनेटची व्यवस्था ही सरकारने करावी। ही जी सामाजिक विषमता आणि शैक्षणिक विषमता पसरवण्याचं काम सरकार करते, त्यांनी ते ताबडतोब थांबवलं पाहिजे। अगदी कालच खाजगी शाळांच्या फी संदर्भात उच्च न्यायालयाने सरकारचा तो अधिकार नाही फी वाढी संदर्भात असं जाहीर केलेलं आहे। तिथे सुद्धा सरकारची बाजू व्यवस्थित मांडली गेली नव्हती आणि त्यामुळे आता खाजगी शिक्षण संस्था पालकांच्या आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करणार आहे। हे थांबवणं गरजेचं आहे आणि ही खऱ्या अर्थानं सरकारची जबाबदारी आहे। याचा विसर काँग्रेसच्या जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना पडलेला आहे, त्यांचा आपल्या खात्यावर लक्ष नाही आणि शाळा सुरू करणे आणि ऑनलाईन शिक्षण हे विषमता निर्माण करणारा निर्णय असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कालच मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे या सरकारचा पायपोस कोणाचाच कुणात नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या निमित्ताने असा इशारा देते की सरकारने व्यवस्थित निर्णय घ्यावा। ते घेणार नसतील तर राज्यभर याच्या विरोधात आंदोलन उभे केले जाईल। सातारा में विजय वडेट्टीवार पत्रकारों से रूबरू होते हुए मदद और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने कल सातारा में पत्रकार परिषद में बोलते हुए कई महत्वपूर्ण विषयों पर चर्चा की। या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक महोदय, आमचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सोबत आलेले आमचे उपस्थित असलेले सर्व सोबत आलेले अधिकारी, तर आज मागील वर्षी आलेल्या पूर परिस्थितीचा बाबतच्या निधीबाबतचा यापूर्व सगळ्या मागच्या वर्षीचा पूर लक्षात घेता यावेळेस प्रशासनाने व्यवस्थित तयारी केलेली आहे। शासनाकडूनही आवश्यकता बाबी पुरवण्याच्या संदर्भात चर्चा झाली। मी सांगितलं की NDRFची टीम सुद्धा 15 जुलैपासून आपण तैनात करत आहोत 25 लोकांची आणि नवीन अत्याधुनिक बोटी सुद्धा उपलब्ध होत आहेत। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून माननीय पालकमंत्रीच्या माध्यमातून 6 बोटी आता नवीन ते खरेदी करता येईल आणि आम्ही 8 बोटी देतो, म्हणजे 14 अद्ययावत बोटी यावर्षी नवीन बोटी उपलब्ध होणार आहे। लाभ क्षेत्रातील लोकांचं पुनर्वसन झालेलं नाही। मग काय होतं की कुठल्याही पुनर्वसनामध्ये पुनर्वसन केल्यानंतर लोकांची मानसिकता आम्ही आता बऱ्याच महाराष्ट्र प्रशासनाच्या लक्षात की पुनर्वसन झाल्यानंतर मूळ गावातून ते काही कालावधीसाठी जातात, पुन्हा ते मूळ गावीच होणार, त्याला बराच प्रयत्न झालेला आहे। त्यांचा आरोप असा आहे की लाभ क्षेत्रात त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही। पुनर्वसनात झालेलं नाही, आम्ही जमिनी दिल्या असतील, मला आता तुम्ही विचारताय, मी माहिती घेतोय प्रशासनाकडून, पण पुनर्वसनाचं झालं असेल तर त्याने तिथे राहिलं पाहिजे, नाही झालं असेल तर मूळ गावी राहत असेल तर पुनर्वसनाच्या काही नागरी सुविधाचा प्रश्न असेल किंवा त्यांना त्यांच्या जमिनीचं हस्तांतर झालं नसेल
त्यांना सोयी सुविधा दिल्या नसतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न. सोलापूरच्या ठिकाणी त्यांना जमिनी दिल्या गेल्या असं आता काय झालं, जेवढे यादी प्रकल्पग्रस्तांचे त्यांना जमिनी द्यायची जिल्ह्यात पाहिजे तर त्यावर तेवढ्या प्रमाणात जमिनी आता शिल्लक नाही. म्हणून उजनी धरणाची खालची जमीन आहे किंवा उजनी धरणाचं ते जवळपास 4,500-5,000 एकर जमीन आहे. ती जमीन त्यांना कुठेतरी द्यायचं आहे आणि त्यांच्या कन्सेंटली द्यायचं. आपण काही कोणाला जबरदस्तीने कुठल्या जमिनी देत नाही. त्यांची इच्छा असेल तरच त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन किंवा त्याला जमिनी पर्याय दिल्या गेल्या पाहिजे. तर त्या जमिनी आता आपल्या जिल्ह्यात उपलब्ध नाही, म्हणजे सातारा जिल्ह्यातली ती स्थिती आहे. म्हणून त्यांना लगतच्या जिल्ह्यामध्ये त्या जमिनी दिल्या पाहिजे ही शासनाची आणि आमची पण भूमिका आहे. त्यांनी तयारी त्यांना लाभार्थी सगळे शेतकरी तयारी दर्शवली प्रकल्पग्रस्तांना, तिथे त्यांना जमिनी द्यायचा निर्णय होतो. तो वही तीसरी ओर राज्य आवास मंत्री जितेंद्र आव्हाड मुंबई में तैयार होने वाली कोरोना की 2 नई हाईटेक लैब की जानकारी देते हुए बेसिकली इथल्या टेस्टिंग फॅसिलिटीज वाढवल्या पाहिजेत असं पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं होतं. मी मिसाळ साहेबांच्या काल परवा फोन केला होता, इथली माहिती घेतली होती आणि स्वतः वैयक्तिक जाऊन इथे टेस्टिंग लॅब 2 उघडण्याची मी त्यांना विनंती केलेली. विनंती नाही तर तशा सूचना केलेल्या आहेत. टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. अँटीजन टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना केलेल्या आहेत. काही औषधं स्वतःजवळ ठेवण्याच्या विनंती केलेली आहे, सूचना केलेल्या आहेत. व्हेंटिलेटर फॅसिलिटी, ऑक्सिजन फॅसिलिटी वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने त्याचा ग्राफ जातोय तो आशादायी आहे. थोडासा डबलिंग रेट कमी होताना दिसतोय आणि त्याच्यामुळे आपला प्रसार या रोगाचा थोडासा मर्यादा त्याला पडलेल्या दिसत आहेत. आशा ठेवूया की अशाच मर्यादा राहिल्या तर थोडासा त्याचा तीव्रता जी आहे, पसरण्याची तीव्रता ती थोडी कमी होताना दिसेल. ते नाराजी वगैरे जे काय असेल ते मला माहित नाही, पण एकंदरीतच ह्याला प्रतिबंध घालण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना माननीय मुख्यमंत्री महोदय करतायत, मंत्रिमंडळातले आम्ही सगळे सहकारी त्यांच्या बरोबर आहोत. थोडंसं मतभेद असतात, घरामध्ये असतात, त्याच्यात काही फार नाही, पण ह्या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून ते जे काम करतायत त्याला साथ देण्याची आमची जबाबदारी आणि तसे पवार साहेबांचे आदेश आहेत. नाही, मी त्यांना सांगितलं की पुढच्या 8 दिवसामध्ये कमीत कमी 2 लॅबची आपली तयारी झाली पाहिजे. त्याच्यासाठी मी स्वतः त्यांना मदत करणार आहे आणि पुढच्या 8 दिवसाच्या आत नवी मुंबईकरांना 2 लॅबची व्यवस्था आम्ही करून देऊ. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।